हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 55. श्री भगवान उवाच. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मानि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. श्री भगवान म्हणाले, पार्था, ज्यावेळी मनातील कामना संपूर्णपणे विरून जातात आणि त्यायोगे जो आपला आपल्यातच आत्मस्वरूपात संतुष्ट होऊन राहतो त्याला स्थिर बुद्धीचा म्हणावे. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्. मागील श्लोक 54 मध्ये अर्जुनाने भगवंत श्रींना काही प्रश्न विचारले आहेत. या श्लोकात भगवंत श्री अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. पहिला प्रश्न आहे की स्थितप्रज्ञाची, ज्याची प्रज्ञा स्थिरावली आहे, जो आत्मस्थित झाला आहे, त्याची लक्षणे कोणती, तो ओळखावा कसा. येथे स्थितप्रज्ञाचे पहिले लक्षण सांगताना प्रजहाति असा शब्द वापरला आहे. त्याचा त्याग असा अर्थ घेऊ नये असे मला वाटते, कारण स्थितप्रज्ञाजवळ त्याग करायला काहीही नसते. जवळ काही असेल तरच त्याग करता येतो. वस्तू टाकून द्यायला ती स्वतःजवळ असावी लागते. स्थितप्रज्ञ कामना बाळगतच नाही, तेव्हा त्याने कामनांचा त्याग करावा अशी परिस्थिती नसते. त्याग करण्यासाठी वस्तूची आवड निवड जोपासून वस्तू मिळवून ती संग्रही ठेवावी लागते. मगच त्या वस्तूचा त्याग करता येतो. स्थितप्रज्ञ येतपर्यंत जातच नाही. स्थितप्रज्ञाला पंचज्ञानेंद्रियांनी बाह्य वस्तूंचे ज्ञान ग्रहण करून दिले की स्थितप्रज्ञ त्या ज्ञानाद्वारे पंचकर्मेंद्रियांना कर्म करायला सांगत नाही. तो पंचज्ञानेंद्रियांनी प्राप्त केलेले ज्ञान जाणतो, परंतु त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता ते ज्ञान तो तसेच परत करतो. नव्हे, ते तसेच परत जाते. पंचज्ञानेंद्रियांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा स्थितप्रज्ञावर काहीही परिणाम होत नाही. पंचज्ञानेंद्रियांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा परिणाम होत नसल्यामुळे कामना निर्माण होत नाहीत. त्यामुळे कामनांचा त्याग करायचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग स्थितप्रज्ञाच्या बाबतीत नेमके काय होते ते जाणण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समुद्रात लाटा तयार होतात. काही लाटा खूप 20-25 फूट उंच असतात. त्या जोराने किनाऱ्यावर येतात आणि किनाऱ्याला धडक देतात, परंतु किनारा त्या लाटा निर्लेपपणाने परत पाठवून देतो. त्या लाटा किनाऱ्यावर येतात आणि विरून पुन्हा समुद्रात निघून जातात. त्या लाटा किनारा त्यावरील खडक ओलाचिंब करतात, तरीही किनारा अभेद्य राहतो. लाटा विरतात आणि पुन्हा समुद्रात निघून जातात. असे अव्याहत वर्षानुवर्षे युगानुयुग चालत असते. याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पंचज्ञानेंद्रियांकडून ग्रहण केलेले ज्ञान स्वतःवर कसलाही परिणाम होऊ न देता, कामना उद्भवू न देता तसेच परत करतो. याचा अर्थ स्थितप्रज्ञ सृष्टीलीला जशी आहे तशी स्वीकारतो. त्यामुळे त्याच्याकडून सृष्टीचा नैसर्गिक आस्वाद घेतला जातो. तो स्वतःवर त्याचा कसलाही परिणाम होऊ देत नाही. याचा अर्थ सृष्टीचा आस्वाद त्याच्या इंद्रियांकडून घेतला न जाता आत्म्याकडून घेतला जातो. त्यामुळे स्थितप्रज्ञ कायम स्वरूपात स्थित असतो असे म्हटले आहे. येथे मनोगतान असा शब्द वापरला आहे. माझ्या मते स्थितप्रज्ञाचे हे दुसरे एक स्वतंत्र असे लक्षण भगवंत श्रींनी सांगितले आहे. अनेक जणांचा असा गैरसमज असतो की योगी, साधू, संत, स्थितप्रज्ञ हे बावळट, मूर्ख, भाबडे, खुळे, व्यवहार न समजणारे असतात. यांना कोणीही फसवावे. परंतु लक्षात घ्यावे की अतींद्रिय शक्ती प्रज्वलित झाल्यामुळे योगी, साधू, संत, स्थितप्रज्ञ हे महाबुद्धिमान, प्रज्ञाप्राप्त असतात. त्यांना सर्व काही समजत असते, परंतु जाणून बुजून ते स्वतःला फसवून घेत असतात. अशावेळी समोरच्यावर दया करणे, त्याची कीव करणे आणि त्याला त्याच्या भोगापवर्गतेतून बाहेर पडायला मदत करणे असा एक उदात्त हेतू त्यामागे त्यांचा असतो. ते अजाणतेने फसत वगैरे नसतात, तर जाणून बुजून फसत असतात.
फसवणूक करून घेत असतात. मनोगतान याचा अर्थ आहे की स्थितप्रज्ञाला पंचज्ञानेंद्रियांनी करून दिलेले बाह्यसृष्टीचे ज्ञान छान समजते. त्याच्या मनाला ते चांगले, अगदी सर्वसामान्य जनांसारखेच जाणवते, परंतु त्या जाणवण्याच्या त्याच्या मनावर आणि त्यामुळे त्याच्या देहादी इंद्रियांवर कसलाही परिणाम होत नाही. त्यामुळे त्या ज्ञानग्रहणाने त्याच्यात रिपू तयार होत नाहीत, कारण स्थितप्रज्ञाची बुद्धी कुबुद्धी नसून पूर्ण शुद्ध बुद्धी असते. या ज्ञानामधून देहधर्म चालवायला अत्यावश्यक तेवढे आणि तेवढेच ज्ञान तो ग्रहण करतो. परिणामशून्य अवस्थेत त्याचा उपयोग देह जीवित ठेवण्यापुरताच तो करतो आणि बाकी गोष्टी नैसर्गिकरित्या समजून त्या रिपूरहित परिणामशून्य अवस्थेत विरून टाकतो. तो मनःपूर्वक कामनारहित असतो. त्यापासून मनाने जाणून समजून हेतुपुरस्सर तो दूर असतो. स्थितप्रज्ञाचे हे असे मनोगतान हे दुसरे लक्षण भगवंत श्रींनी सांगितले आहे. आत्मानी एव आत्मना तुष्टः स्थितिप्रज्ञः तदा उच्यते. अशा प्रकारे प्रजहाती मनोकामान स्थितप्रज्ञ आत्मसंतुष्ट आत्मस्वरूपात स्थित असतो. हे त्याचे तिसरे लक्षण भगवंत श्री सांगत आहेत. मनुष्य कधीही एकटा नसतो. आपल्या देहात जीवाशिवाची जोडी असते. जीव नेहमी आत्मसान्निध्यात असतो. ही जोडी देहत्यागाचे वेळी तुटते. तोपर्यंत सतत ही जोडी एकत्र असते. याचा अर्थ जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपल्याला आपलाच स्वतःचाच कंटाळा आलेला असतो. लगेच आपण अन्य पर्याय शोधून कंटाळा घालवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यावेळीही तेथे जीवाशिवाची जोडी असतेच. याचा अर्थ आत्म्यापासून दूर होऊन किंवा तसा प्रयत्न करून आत्मवंचित अवस्थेत आपण तिसऱ्याच गोष्टीने संतुष्ट होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे रिपू तयार होतात किंवा तयार झालेल्या रिपूंच्या आहारी जाऊन आपण भोग वाढवत असतो, कारण त्यावेळी आपले आचरण आत्मब्रह्माला अपेक्षित होत नसते. स्थितप्रज्ञ कसल्याही भावभावनांमध्ये अडकत नाही. तो रिपूविरहित जीवन जगत असतो. सृष्टीचा नैसर्गिक ती जशी आहे तशा अवस्थेत तिचा आस्वाद घेत असतो. आत्म्याला अपेक्षित सृष्टीलीला तो उपभोगत असतो. त्यामुळे रिपू तयार होत नाहीत. हे मुक्त जीवन असते. हेच आपल्याला शिकले पाहिजे. विनाकारण कोणाकडे जाऊ नये. कारण नसताना, काहीही काम नसताना आपली जागा सोडण्याचे कारण नसते. आपण कधीही एकटे नसतो. आपण म्हणजे स्व आत्मा देह जीवित असेपर्यंत जीवाला बांधलेले आहोत. तसेच जीव देह जीवित असेपर्यंत आत्मबंधनाला जखडलेला असतो. यास्तव अध्यात्म ध्यान योग साधना शिकून ध्यानधारणा कशी करावी ते आत्मसात करावे. स्वकर्म झाल्यावर सदा सर्वदा आत्मानंदी ध्यान समाधीत स्वानंद घ्यावा. सृष्टीलीला जशी आहे तशी उपभोगणे हाच नरदेह धारण करण्याचा अंशात्मक आत्म्याचा एकमेव उद्देश आहे. हरिओम.